नमस्कार मित्रांनो. अताउल्ला खमेनी यांचा खात्मा झाला. जगात सर्वत्र संमिश्र प्रतिसाद. खुद्द इराणमध्ये सुद्धा मातंग माजला जातोय. लोक छाती बडवत आहेत. प्रचंड जनसमुदाय त्यांच्या बाजूने आहे. अंत्ययात्रा दाखवण्यात आले. त्यामुळे आता तरी विश्वास ठेवण्यास हरकत नाही. पण त्याच वेळी आनंदोत्सव सुद्धा साजरा केला जातोय. काही ना खमेनी नको होते, ती सत्ता नको होती. काही कट्टरपंथीय शिया मुस्लिम तिथे होते. काही ना तो जुलूम नको होता, सत्ता नको होती. त्याने आनंदोत्सव साजरा केलाय. आपल्या भारताला काय झाले? जिथे जिथे मोहल्ले आहेत त्यातल्या मोठ्या मोहल्ल्यांमध्ये सुद्धा आक्रोश होतोय. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. बॉम्बस्फोटातल्या एका आरोपीसाठी सुद्धा आपण मोठी अंत्ययात्रा काढू शकतो आणि पोलीस संरक्षण सुद्धा देऊ शकतो. कारण आपण विशाल हृदयाचे आहोत, लोकशाहीवादी आहोत. पण आपली राजनीती नक्की काय? या संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये, राजकारणामध्ये आपण नक्की कुठे उभे आहोत? आपण अलिप्ततावादी आहोत? सर्वांनी शांतता राखावी म्हणून आपण काय करणार आहोत? आपला आवाज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतोय. ट्रम्प तात्यांकडे आपण डोळे वाटारून बघू शकतो. ट्रम्प तात्यांना सांगू शकतो हे बाद झालं. प्रत्येक देशात तुमचं नाक खुपसणं अत्यावश्यक नाही. तुम्ही म्हणजे सर्वोच्च नाही. तुम्ही म्हणजे अल्लाह नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही आणि जीजसही नाही. कोण तुम्ही ठरवणार कुठल्या राष्ट्रातला अध्यक्षाला ठार मारायचं, राष्ट्रपतीला ठार मारायचं, कुठल्या राष्ट्राची आर्थिक नाडी बंद करायची? ही एकाधिकारशाही जगाच्या राजकारणात मारक ठरणार नाही. एवढूच तो इस्रायल स्वाभिमानासाठी लढतोय इथपर्यंत ठीक होतं. पण उठसूट त्याचे मोसाद जाऊन जर कोणाच्याही घरात घुसत असतील आणि एक संपूर्ण राष्ट्र बेचिराख होत असेल तर त्यांच्या स्वायत्तेचा विचार कोण करणार? आणि आपण जर कुणाच्याच बाजूने नसू, आपली भूमिका तशी स्पष्ट असेल, आपल्याला जर शांतिदूत बनायचं असेल, पीस लवर बनायचं असेल, तर ती तरी भूमिका आपण पार पाडतोय का? आपले पंतप्रधान 2 दिवसापूर्वी जर इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटू शकतात, राष्ट्रप्रमुखांना भेटू शकतात आणि 2 दिवसांनीच हा हल्ला होतोय, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत नक्की कोणाच्या बाजूने आहे? आणि मग इराणशी असलेले आपले आर्थिक संबंध, व्यापारी संबंध त्याचं काय? एक राष्ट्राध्यक्ष गेला म्हणून संपूर्ण राष्ट्र नष्ट होत नाही. पर्यायी व्यवस्था उभी राहते. रामकृष्ण येऊन गेले तरी सुद्धा जग ओस पडलेलं नाही असं कवी म्हणतात. उद्या ट्रम्प आणि पुतीन हे सुद्धा जाणार आहेत. त्यानंतर ना रशिया ओस पडणार आहे, ना अमेरिका उघडा पडणार आहे. अमेरिकेत ज्या हत्या होत आहेत, जनसमुदायावर जो अश्रुधूर सोडला जातोय, गोळीबार केला जातोय, अमेरिकेत जे सगळ्या मोठ्या न्यूयॉर्क सारख्या शहरात ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर झोपायला लागलेत, त्यांची वाताहत होते, त्यांच्या आर्थिक नीतीबद्दल काय? अमेरिकेत खूप सुबत्ता आहे असं आज तरी वाटत नाही. स्वतः कर्जात असताना अमेरिका
कोणत्या अधिकारात खिरापत पाकिस्तानला वाटते किंवा अन्य राष्ट्रांना वाटते, मुस्लिम राष्ट्रांना वाटते आणि मुस्लिम राष्ट्रांना मुस्लिम राष्ट्राविरुद्ध उभं करते? कोणीतरी याचा विचार नको करायला? न्यूज चॅनलवर केवळ घोकमपट्टी करणारे किंवा ज्ञान पाजळवणारे जे काय तथाकथित पत्रकार आणि विश्लेषक आहेत, त्याने अमेरिकेविरुद्ध कधी अवाक्षर काढले? बरं, आपण एवढे नेभळत का होतोय? आपण परावलंबी का होतोय? आपण कोणत्याही व्यापारी करारावर सह्या करायला का तयार होतोय? नेहरू गांधी कोणीच नव्हते. लालबहादूर शास्त्री आणि मनमोहन सिंग सुद्धा कोणी नव्हते. त्यांच्यापासून जी चालत आलेली परराष्ट्र धोरणाची नीती आहे ती आपण आता बदलतोय की काय? आपण अमेरिकेच्या अंकित होतोय की काय? पारंपरिक मित्र असलेला, युद्धाच्या काळात आपल्याला मदत करणारा रशिया आज आपल्यापासून खरंच दूर जातोय का? रशिया आणि चीन एकत्र येऊन पाकिस्तानला मदत करू इच्छित आहेत, अफगाणिस्तानला मदत करू इच्छित आहेत, असं काही घडतंय का? आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना नक्की कोण झुंजवतंय? आणि अफगाणिस्तानच्या मागे आपण उभं राहायचं असेल तर मग चीन आणि रशियाशी पंगा घेणं आपल्याला परवडणार आहे का? आणि खरंच आपल्याला अलिप्त राहायचं असेल तर अलिप्ततावादी राष्ट्रांचा जो काही समूह आहे त्याच्यात आपलं स्थान काय आहे? आता जे राजकीय विश्लेषक जे एकांगीपणे विचार करत नाहीत त्यांनी सुद्धा या आंतरराष्ट्रीय पर्यटनाला टीका केली. तुमचा पंतप्रधान, तुमचा राष्ट्रप्रमुख केवळ परराष्ट्रात जाऊन काही करारांवर सह्या करून हस्तांदोलन करून परराष्ट्र नीती ठरत नाही, ती कायम होत नाही. जगाचं राजकारण बदलतंय. जर इराणकडे अणुबॉम्ब होते तर आजपर्यंत मिळाले का नाहीत? 30 सेकंदात 30 बॉम्ब टाकले गेले. हे कोणत्या अधिकारात, कुठल्या मानवी तत्वामध्ये ते बसतं? आणि नंतर साळसूतपणे म्हणायचं की आता जनतेने ठरवावं, त्यांना शांती पाहिजे की युद्ध पाहिजे. कुठेतरी अमेरिका सत्ताकारण करतंय, संपूर्ण जग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतंय आणि त्याला शह देण्याचं काम चीन आणि रशिया करतंय. आपण महासत्ता बनतोय. 5वा देश म्हणून आज आपल्याकडे लोक बघतायत. सर्वात मोठी लोकशाही म्हणून बघतायत. त्यामुळे आपलं परराष्ट्र धोरण सुद्धा लोक बघत आहेत. तुम्ही सक्षम झालेला आहात का? तुम्ही खरंच आत्मनिर्भर झालेला आहात का? मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया या योजना राबवून खरंच इथला नागरिक सक्षम झालेला आहे का? आपलं ऑइल थांबलं, पेट्रोल थांबलं, डॉलर थांबले तर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कुठे उभे राहू? आपला रुपया आणखी किती घसरून देणार आहोत? भारतामध्ये पेट्रोल ज्या दराने विकलं जातंय, आजूबाजूच्या देशांमध्ये भारताकडून पेट्रोल विकत घेऊन सुद्धा स्वस्त विकलं जातंय. मग राष्ट्राची नीती नेमकी कर प्रणालीबद्दल काय आहे, आर्थिक नीती काय आहे, याबद्दल आपण चर्चा करणार की AI निर्मित खोट्या खोट्या बातम्या दाखवून, भूलतापा देऊन एखाद्या राष्ट्रप्रमुखाची किंवा एखाद्या पक्षाची स्तुती करत एकदा इराण जिंकतंय, एकदा दुबई भुसमसात झालंय, एकदा सौदी अरेबिया नष्ट झालंय, अमेरिकेचं लिंकन जहाज, युद्धनौका, विमानवाहू जहाज नष्ट झाले. अशा बातम्या खुल्लेपणाने यूट्यूबवर, समाज माध्यमावर आणि न्यूज चॅनलवर दाखवल्या जातात. त्याला प्रतिबंध कोण घालणार? जसं काय त्या महायुद्धातल्या संजयप्रमाणे प्रत्यक्ष युद्ध बघतोय अशा पद्धतीने आरडाओरड करून किंचाळून बातम्या देणं हे खरंच भारतीय वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी याला हितावं आहे? जे काय अग्रलेख
गेल्या 2 दिवसात प्रसिद्ध होत आहेत त्यातला कुठला अग्रलेख भारताच्या हिताचा म्हणून परराष्ट्रीय धोरण बदलावं म्हणून सल्ला देणार आहे? जर वृत्तपत्रांची अशी गळचेपी होणार असेल किंवा वृत्तपत्र अशा पद्धतीने एकांगी विचार करणार असतील, न्यूज चॅनल अशा पद्धतीने खोट्या बातम्या पसरवणार असतील, खोटी युद्ध दाखवली जाणार असतील आणि उर्वरित वेळ भारतीयांचा फक्त क्रिकेट मॅच बघण्यात किंवा रील्स बघण्यात जाणार असेल, तर परदेशात गेलेल्या भारतीय तरुणांनी परत भारतात येण्याची स्वप्न का बघावीत? कधीतरी विचार करा, थोडे गंभीर व्हा. भारताची परराष्ट्र नीती बदलायची असेल तर जनादेश असायला पाहिजे, तो रेटा असायला पाहिजे. अताउल्ला खामोनी स्वर्गवासी झाला, पैगंबरवासी झाला म्हणून मातंग माजवण्यापेक्षा याच गर्दीचा, या धार्मिक एकोपाचा कुठेतरी सामाजिक कार्यासाठी वापर करता आला पाहिजे, विधायक कार्यासाठी वापर करता आला पाहिजे. केवळ सण सणावळ्या, सुट्या, सोशल मीडिया यातच आपला वेळ फुकट चाललाय, तो सत्कारणी लागला पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.